नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या अशा 40 उपयुक्त किचन टिप्स मी आज घेऊन आले आहे। पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। नंबर 1, उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नसल्यास कैरीची चटपट चटणी बनवून खावी। नंबर 2, आयब्रो विरळ असतील तर रोज संध्याकाळी आयब्रोला बदामाचे तेल लावून झोपावे। नंबर 3, उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी कैरीचे पन्हे बनवून प्यावे। नंबर 4, उन्हाळ्यामध्ये कैरीची चटकमटक चटणी बनविण्यासाठी त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजवून टाकल्यास कैरीची चटणी चवदार किंवा चविष्ट किंवा चव अधिक वाढते। नंबर 5, चिंचेची कढी बनविण्यासाठी चिंच अगोदर 10 ते 15 मिनिट पाण्यामध्ये भिजत घालावी। नंबर 6, तिळाचे तेल केसांना लावल्याने केस गळती थांबते किंवा केस गळत नाहीत आणि केसांची वाढ देखील चांगली होते। नंबर 7, मोड आलेल्या कडधान्यांना खूप लवकर वास येतो, तर वास येऊ नये म्हणून मीठ लावून गरम पाण्याने धुतल्यास मटकीचा वास निघून जातो। नंबर 8, चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी मलाई, बेसन आणि थोडीशी हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावावे। एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्याचा रंग उजळायला लागतो किंवा छान दिसतो। नंबर 9, उन्हाळ्याच्या दिवसात घरामध्ये खूप मुंग्या होतात किंवा मुंग्या होतात। ज्या ठिकाणी मुंग्या होतात किंवा होत आहेत त्या ठिकाणी थोडेसे विनेगर टाकावे। विनेगर टाकल्यामुळे किंवा विनेगरच्या वासाने मुंग्या येत नाहीत। नंबर 10, फ्रीजमध्ये जास्त दिवस तूप बनविण्यासाठी साय साठवून ठेवू नये, नाहीतर त्याला कडूपणा येतो आणि वास देखील येतो। नंबर 11, दुधी भोपळा हार्टसाठी अतिशय उपयुक्त असतो, त्यामुळे दुधी भोपळ्याची भाजी किंवा पराठे बनवून दुधी भोपळा आवर्जून खाल्ला पाहिजे। नंबर 12, जास्त जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते आणि पचनक्रिया बिघडते, तसेच मानसिक आजार देखील वाढतात। नंबर 13, भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस, हळद, ॲलोवेरा जेल किंवा ॲलोवेरा लावल्यास थंड वाटते आणि भाजलेला वण पडल्यास तो देखील पडत नाही। नंबर 14, इडलीचे पीठ फुगले नसेल तर इनो टाकून नेहमीप्रमाणे इडली केल्यास छान फुगतात आणि मऊ लुसलुशीत सुद्धा होतात। नंबर 15, पिठले बनविण्यासाठी लसूण मिरची कापून घालण्यापेक्षा वाटून घाला, त्यामुळे पिठले मस्त तिखट आणि चवदार बनते। नंबर 16, पनीरची भाजी टेस्टी बनविण्यासाठी पनीर आधी बटरमध्ये परतून मग ग्रेव्हीमध्ये घाला, यामुळे पनीरची भाजी टेस्टी बनेल। नंबर 17, मटारच्या भाजीमध्ये मटार हिरवेगार दिसण्यासाठी भाजी बनविण्या अगोदर पाण्यामध्ये थोडीशी साखर घालून त्या पाण्यात मटार 4-5 मिनिटे उकळून घ्या आणि त्यानंतर भाजी बनवा, यामुळे भाजीमध्ये मटारचा रंग आहे तसाच म्हणजे छान हिरवागार दिसतो। नंबर 18, लोणच्याच्या भरणीला किंवा लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून लोणचे पूर्ण तेलात बुडेल एवढे तेल लोणच्याच्या भरणीमध्ये घालायचे। तसेच नेहमी लोणचे घेताना कोरडा हात किंवा कोरड्या चमच्याने किंवा कोरडा चमचा वापरावा। नंबर 19, ऑइली चेहरा असेल तर दिवसातून 2 ते 3 वेळा चेहरा धुण्यास हरकत नाही, पण ड्राय स्किन असेल तर जास्त वेळा साबणाने फेस वॉश करू नये। नंबर 20, फक्त तूर डाळीचे वरण खाल्ल्याने पित्त होत असेल तर तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून वरण बनवावे, यामुळे पित्ताचा त्रास होणार नाही। नंबर 21,
आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत होते, त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि भूकसुद्धा वाढण्यास मदत होते. नंबर 22. कोल्ड ड्रिंक्स आणि कोल्ड कॉफीच्या आधी सेवनामुळे किडनी स्टोन किंवा किडनी लवकर खराब होते. नंबर 23. खजूर खाल्ल्याने पाठदुखी कमी होते, पण त्याच्या आहारात उपयोग उन्हाळ्यामध्ये कमी करावा. नंबर 24. जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे किंवा चिमूटभर साखर खाऊन थोडेसे पाणी प्यावे. यामुळे उचकी लवकर थांबण्यास मदत होते किंवा लवकर थांबते. नंबर 25. उकळलेल्या तांदळाचे पाणी केसांना लावल्याने केस मजबूत, मुलायम आणि चमकदार होतात, तसेच छान दिसतात. नंबर 26. काळी मिरी आहारात वापरल्यास आतड्यांचे बऱ्यापैकी आजार कमी होतात. नंबर 27. गाईचे कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकते. नंबर 28. ओमेगा 3 ही आवश्यक फॅटिक ॲसिड्स आहेत, ज्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक आहेत. योग्य प्रमाणात मासे, कोळंबी, अक्रोड यामध्ये ओमेगा 3 ॲसिडचा समावेश असतो. नंबर 29. दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबाचे काही थेंब टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. नंबर 30. हळद अनेक औषधी गुणधर्मांना परिपूर्ण असते. आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी ही खूप प्रभावी ठरते किंवा आहे. तणाव आणि जळजळ यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हळद ही सर्वात प्रभावी मानली जाते. नंबर 31. जास्त चहा पिण्याच्या सवयीमुळे हाडे कमकुवत होतात, त्यामुळे चहाचे सेवन कमी करावे आणि त्याऐवजी ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी, कारण ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 32. हरभरा डाळीच्या पाण्याने 6 दिवस चेहरा धुवावा, चेहऱ्याचा रंग उजळेल. नंबर 33. दुधासोबत आंबट किंवा लिंबू खाऊ नये. असे करणे खूप हानिकारक ठरू शकते. दोन्ही एकत्रित सेवन केल्याने ॲसिडिटी व्हायची शक्यता असते. नंबर 34. जास्वंदाच्या तेलाने आपल्या केसांचे नियमितपणे मालिश केली तर केस गळण्याची समस्या नाहीशी होते आणि केस अधिक मजबूत होतात. नंबर 35. चमचाभर मध हातावर घेऊन चेहऱ्याला लावावा. मिनिटभर मनाने चेहऱ्याला मसाज करावा. यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा चमकू लागेल. नंबर 36. दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची काढलेली साल फेकून न देता त्या सालीची चटणी बनवावी. नंबर 37. किडनी शुद्ध करण्यासाठी टरबूजाचा रस आणि त्यामध्ये कोथिंबीरचा रस दोन्ही एकत्र करून पिल्याने किडनी स्वच्छ होते. नंबर 38. काळे मीठ आणि जिरे मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चव तर वाढतेच, त्याचबरोबर भूकही वाढते. नंबर 39. जर तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसात झोप लागत नसेल तर पायामध्ये सॉक्स घालून झोपल्याने झोप शांत लागते. नंबर 40. तुमच्या
पित्ताशयात खडे असल्यास मुळ्याच्या रसाचे सेवन करावे. मुळ्याचा रस आखाडे तयार करण्यापासून वाचवितो. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या इतर व्हॉट्सअप ग्रुपवरती, फेसबुक ग्रुपवरती जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.